हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स। नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। मित्रांनो, कालच्या सारखाच मी आज पण आलोय आपल्या गावठीच्या मळ्यामध्ये आणि बघू शकता इकडे आता ही आमची नंतर लावलेली टोमॅटो आहे। मित्रांनो, ही विरान ही व्हरायटी लावली होती आपण, तर ही व्हरायटी सुद्धा सुकलेली आहे। म्हणजे लेटची लागण केली तरी सुद्धा सुकलेली आहे। म्हणजे यानं हेच प्रूफ होत आहे की आपल्याकडे आता टोमॅटो होणं शक्य नाही। साधी टोमॅटो तर नाहीच नाही, कारण बघू शकता एवढा हा टप्पा आहे मधला प्लॉटचा, एवढा भाग हा पूर्ण सुकलेला आहे। तशी टोमॅटो वगैरे पत्ती वगैरे चांगली होती, पण सुकल्यामुळे मित्रांनो आहे ना, मन लागत नाही। प्रत्येकाचा विषय हाच होतो, जर टोमॅटो कोणताही पीक असो तो जर चांगला असला तर शेतकऱ्याचं मन लागतं आणि त्याच्यात काम करू वाटतं। जर पिकाने साथ दिली नाही, वातावरणाने साथ दिली नाही, पिकाची ह्या अशी जर हेळसांड होत असेल तर मग शेतकऱ्याचं मन कसं लागलं, नाही का मित्रांनो? याच्यामध्ये अगोदर घेवडा होता, तर हे तेच बेड आहे ज्याच्यात घेवडा होता, त्या जुन्याच बेडवरती आपण टोमॅटोची लागण केली होती। आता सध्या फुटवा वगैरे व्यवस्थित होता, मस्त झाड वगैरे व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित होतं, पण मध्येच सुकायला लागली। तरी पण आपण याला आता बांधणी वगैरे करणार आहे, याची जे काय डोसेज वगैरे ते देत राहणार आहे, फवारणी घेणार आहे। म्हणजे जेवढे झाड आहे ना तेवढे तरी बनवण्याचं काम करणार आहे आपण। तर बऱ्यापैकी आहे, म्हणजे झाडं एवढी पातळ झालेली नाही टोमॅटो। मित्रांनो, यामध्ये गवताचं व्यवस्थापन केलेलं आहे आपण, गवताचं औषध वगैरे मारलेलं आहे। आता आपल्याला फक्त टोमॅटोचं फाउंडेशन करायचं आणि बांधायचं आहे। तर सध्या त्यावर आपण आता सध्या कांद्याच्या रोपातील गवत काढतोय। गवत वगैरे काढून झाल्यानंतर आपण टोमॅटोकडे येणार आहे, टोमॅटोचं काम उरकून घेणार आहे, फाउंडेशनचं वगैरे। आपल्याला भरपूर कामं करायचे मित्रांनो, अजून आपल्याला गहू टाकायचं आहे, भरपूर पेंडिंग कामं आहेत। सगळे काम आटोपून झाल्यानंतर मग लकी ब्रो निवांत असणार आहे, फक्त व्हिडिओ एडिट करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी। बघू शकता मित्रांनो, इकडच्या एंडिंगच्या साईडला थोडंसं मोठे झाड आहेत। मित्रांनो, झाडाचा फुटवा वगैरे एकदम क्लिअर होता, मस्त झाला होता। एका झाडाला 1 2 3 4 5 6 ते 7 फांद्या फुटलेल्या आहे। बघू शकता इकडं सर्व झाडांना, काही झाडं जे लेटचे लागण केलेत, असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। बघू शकता इथं हा झाड सुकलेला आहे, बुडामध्येच कुजून गेलेला आहे म्हणजे, आणि शेंड्यातून सुकत गेल्यानंतर हा प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो। झाड जर शेंड्यातून वरतून सुकत गेला खाली तर तो सुक्याचाच प्रॉब्लेम असतो, असा आम्ही ग्राह्य धरतो आणि त्या झाडाकडे दुर्लक्ष केलं जातं। तर मित्रांनो, अशा बांधाच्या एकदम एंडिंगला आपण अशी तूर लावलेली होती, ती तूर सध्या आता फुलोऱ्या अवस्थेमध्ये आहे। तूर व्यवस्थित आहे मित्रांनो। मला तर वाटतंय टोमॅटो लावायचं सोडून द्यावं आणि सगळी तूर लावून द्यावं का काय, म्हणजे मध्ये गवत बिवत आलं तर टेन्शन नाही। गवत तर आपण औषध वगैरे मारून गवताचं व्यवस्थापन करू शकतो, पण तूर बीर होऊन जाईल आपल्याला, नाही का, डाळी बिळी, आणि विकायला सुद्धा कामात येईल। तुरीला बाजार पण व्यवस्थित असतो। चला मित्रांनो, आता मी आलो होतो फेरफटका मारण्यासाठी। आता फेरफटका मारून झालेला आहे, आता थोडंसं आपल्या वासरासाठी थोडा गवत घेऊया आणि गवताची पेंडी वगैरे बांधून मग परत घरी जाऊ आणि त्या वासराला घरात बांधून देऊ। आता तो सध्या बाहेर बांधले। मित्रांनो, आज सकाळी थोडीशी थंडी पडली होती, आज थंडी जास्त वाजत होती। मित्रांनो, तुमच्याकडे पण थंडी पडली असेल कदाचित, या महिन्यामध्ये थंडी वाढतेच सगळीकडं, आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ह्या एंडिंगला मस्त थंडी पडलेली असते कडाक्याची। या थंडीच्या दिवसाला मित्रांनो फिरायचं मजा असते। तर तुमचा जर कुठं फिरायचा प्लॅन असेल तर ह्याच दिवसाला जाऊन या, कारण ह्या दिवसासारखे म्हणजे नेचर पण असतं आपलं, हिरवळ वगैरे असते टिकून, आणि ह्या दिवसामध्ये फिरायला जरा मजाच वेगळी असते। त्यामुळे ह्या दिवसाला जास्तीत जास्त फिरण्यासाठी आपण बाहेर पडू शकता। गाईज, आपला मोठा आपल्या सोबतच असतो, आपण खाली आलो का लगेच आपल्या पुढेच पळत येतो। हा बघू शकता, त्याच्यात टोमॅटोचं निरीक्षण वगैरे चालू आहे का काय, नुसतं मागं फिरत राहतो मित्रांनो। आता मी चाललो तेव्हाचा ब्लॉग बनवत, तो माझ्या पाठीमागे येऊ राहिला। मित्रांनो बघा, परिस्थिती झाली काय दुर्बल परिस्थिती झाली टोमॅटोची।
सुकली आता, पावडर वगैरे काय मारत ना आपण, पावडर सोडून दिले त्याच्यावर. आता टोमॅटो थोडीशी पिकलेली लाल झालेली आहे. उद्या विद्या त्याचा तोडा करावा लागेल. मित्रांनो हा पण नंतर लेट टाकलेला कांद्याचा रोप आहे. बघू शकता मस्त प्रकारे उतरलेला आहे आता. तर गाईज आपण कांद्यातलं हे गवत काढू राहिलो कांद्याच्या रोपामधलं. बघू शकता इकडं असं एवढ्या प्रमाणात गवत झालेलं आहे. 2 टाइम गोल निटारगा मारल्यानंतर सुद्धा गवत आलेलं आहे. आता इकडचं निंदून झालेलं आहे. त्याच प्रकारे आपल्याला इकडं पण निंदायचं आहे आणि हे 3 वाफे काढायचे, बाकी तिकडे पुढे राहिले तेवढे. मित्रांनो मोठ्या माझ्या मागच येतोय. मी थांबलो तिथंच थांबतो. मी तुम्हाला आता दाखवतो. मी आता चालतोय, थोडा थांबतोय आता. बघू शकता लगेच थांबला इथं. एक पाऊस सुद्धा उचलत नाही. आता मी लगेच चालायला सुरुवात करतो. लगेच चाल. हे पॅटर्न आहे भाई. मित्रांनो पबजीच्या क्रेट मध्ये भेटलेला हा डॉगी आमचा मोठ्या. जस्ट फन. मित्रांनो आलोय जस्ट घरी. वासराला पेंडी टाकली इथं. मोठ्या बसला इथं. आईचं काय चाललंय बघूया घरात. काय चालू आहे आई? हे मित्रांनो भेंडीची भाजी या खायला. भेंडीची भाजी बनवली आईने, आता जस्ट टाकली वाटतं.